हॅलो एव्हरीवन, एसएससी बोर्ड प्रिपरेशन 2025 मित्रांनो, आज आपण बोर्ड एक्झामला आलेले महत्त्वाचे टॉपिक्स आणि PYQ क्वेश्चन पेपर जे काय असेल ते आपण या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो डिस्कस करणार आहोत। त्यामध्ये आपण चॅप्टर नंबर 9 खूप महत्त्वाचं पार्ट 1 चं या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत। त्याचं नाव आहे कार्बन कंपाऊंड। आता या चॅप्टर वरती आपण जर एनालिसिस केलं तर बोर्ड एक्झाम मध्ये यावरती कमीत कमी 5 ते 7 मार्क ठीक आहे यावरती क्वेश्चन आलेले आहेत। ओके, तर खूप इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचं चॅप्टर आहे। तर यामध्ये काय काय विचारतील ते आपण या व्हिडिओमध्ये सर्व संपूर्ण चर्चा करणार आहोत मित्रांनो। तर यामध्ये प्रथम आपण बघणार आहोत कार्बन कंपाऊंड किती येतं, ठीक आहे। जे काही कार्बन कंपाऊंड आहे 10 ते आपण डिस्कस करू। त्यांचं रायटिंगची पद्धत काय असणार, त्यानंतर जे काही हेटेरो ॲटम्स आहेत किती हेटेरो ॲटम्स आहेत, त्यामध्ये मग त्यांचे फंक्शनल ग्रुप काय असेल, मग ते फंक्शनल ग्रुप आपण कशा पद्धतीनं यूज करणार, ज्यांचा IUPAC नेम असेल, कॉमन नेम असेल किंवा अल्केन असेल, अल्किन असेल, अल्काइन असेल, यांचं स्ट्रक्चर असेल। ओके, ही सर्व गोष्टी जे बोर्डात येतात इम्पॉर्टंट आहेत, त्याच अनुषंगाने आपण हे व्हिडिओ सिरीज जे आहे ते आपण घेणार आहोत मित्रांनो, ठीक आहे। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल प्रथम आहात तर आता जे जातं बेल आयकॉनला त्याला हिट करा आणि आपल्या मित्रांसोबत तुम्ही नक्कीच व्हिडिओला शेअर करा, ठीक आहे। तर बघा, फर्स्ट चॅप्टर आहे कार्बन कंपाऊंड। तर या कार्बन कंपाऊंड मध्ये आपल्याला 10 कंपाऊंड कार्बनची माहिती पाहिजे, ज्यामध्ये मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोएन आणि डेकेन, ठीक आहे। तर हे आपण बघणार सर्व घेणार, ठीक आहे। तर प्रथम तुम्हाला जर बेसिक पासून घेणार, ठीक आहे, कारण की जेणेकरून हे क्वेश्चन जे आहेत PYQ आलेले आहेत, ठीक आहे। तर बघा, फर्स्ट जो कार्बन कंपाऊंड आहे तो आहे मिथेन। तुम्हाला मी सिक्वेन्स वाईज देतोय, ठीक आहे। मिथेन, तर मिथेन हा 1 नंबरचा कार्बन कंपाऊंड आहे, ज्यामध्ये CH4 हा त्याचा काय फॉर्म्युला आहे। आता हा फॉर्म्युला डिराइव्ह झाला कशा पद्धतीनं, तर यामध्ये सर्व आपण डिस्कस करणार। पहिले आपण तुम्हाला 10 कंपाऊंड जे आहेत हे लिहून देतोय, ठीक आहे। मिथेन, इथेन, त्यानंतर प्रोपेन, त्यानंतर 4th नंबरचा ब्युटेन, 5th पेंटेन, 6th हेक्सेन, 7th हेप्टेन, 8 नंबर ऑक्टेन आणि 9 नंबरचा नोनेन, ठीक आहे। आणि लास्ट 10 नंबरचा डेकेन। ओके, तर विद्यार्थ्यांनो हे आपले 10 कार्बन कंपाऊंड आहेत जे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, तुमच्या पाठ ठेवायचे सिक्वेन्स वाईज। म्हणजे पेंटेन म्हणला तर 5 नंबरचा, हेक्सेन म्हणलं तर 6 नंबरचा, तर मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन आणि डेकेन। तुम्ही सुद्धा एक वेळ परत रिवाइज करा कोणकोणते 10 कार्बन कंपाऊंड आहेत, ठीक आहे। तर हे सिक्वेन्स वाईज आहेत, हे काय आहे तर सिक्वेन्स वाईज आहेत। म्हणजे या ठिकाणी इथेन म्हणलं तर 2 कार्बन असेल, प्रोपेन म्हणलं तर 3 कार्बन असणार, ब्युटेन म्हणलं तर 4 कार्बन असतील, पेंटेन म्हणलं तर 5 कार्बन, ऑक्टेन म्हणलं तर 8 कार्बन, नोनेन म्हणलं तर 9 कार्बन असं आहे ते। आता नेमकं या ठिकाणी हे जे मिथेन, इथेन, प्रोपेन हे जे कंपाऊंड मी लिहिलंय, हे कंपाऊंड कशानं बनलेलं आहे, तर हे बनलेलं आहे कार्बन आणि हायड्रोजन, ठीक आहे। हे जे काही कंपाऊंड बनले आहेत कशानं बनलेलं आहे तर कार्बन प्लस हायड्रोजन या 2 एलिमेंट पासून बनलेले आहेत, ठीक आहे। मग आता असे कंपाऊंड जो कार्बन आणि हायड्रोजन पासून बनलेला आहे त्या कंपाऊंडला आपण म्हणतो हायड्रोकार्बन। त्याला काय म्हणतो आपण हायड्रोकार्बन, ठीक आहे। तुम्हाला याची सुद्धा डेफिनेशन्स येऊ शकते। व्हॉट इज हायड्रोकार्बन? द कंपाऊंड इज फॉर्म बाय ओनली कार्बन अँड हायड्रोजन। असा कंपाऊंड जो फक्त आणि फक्त कार्बन आणि हायड्रोजन पासून बनलेला असेल तर त्या कंपाऊंडला काय म्हटलं जातं, हायड्रोकार्बन म्हणतात। मग हे जे पूर्णच्या पूर्ण जे कंपाऊंड असतील कार्बनचे, अल्केन, अल्किन, अल्काइन जे काय असेल ते पूर्णच्या पूर्ण कशाने बनले, कार्बन आणि हायड्रोजन यापासून बनलेले आहेत। आता या लक्षात द्या मित्रांनो, या कंपाऊंड मध्ये जर बघितलं तुम्ही तर प्रत्येक ठिकाणी ANE बघा, लास्ट जो आहे ANE हे तुम्हाला सर्व ठिकाणी ANE दिसतं तुम्हाला, ओके। इथेन, मिथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन जे काय असेल ते, ठीक आहे। मग असा कंपाऊंड
ज्यामध्ये शेवटी एन आहे म्हणजे हे जे कंपाऊंड लिहिलेत मी हे कोणाचे आहेत तर हे अल्केनचे आहेत. कोणाचे आहेत? अल्केन आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी अल्केन जो आहे याचा एक फॉर्म्युला असतं CnH2n+2. ठीक आहे. हा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. कशाचा? तर अल्केनचा. काय? CnH2n+2. आता या ठिकाणी जर बघितलं आपण सी म्हणजे कोण तर सी म्हणजे कोण तर सी म्हणजे कार्बन. राईट. सी म्हणजे कार्बन. एन म्हणजे काय तर एन म्हणजे नंबर ऑफ कार्बन. कुठल्या नंबरचा तर ठीक आहे. एन म्हणजे काय? नंबर ऑफ कार्बन. ठीक आहे. तो कोणत्या नंबरचा कार्बन आहे? 1 नंबर 2 नंबर 3 नंबर. त्यानंतर एच म्हणजे काय असेल तर एच म्हणजे हायड्रोजन. एच म्हणजे काय असेल? हायड्रोजन. आणि परत एन आहे नंबर ऑफ कार्बन आणि +2. तर हे तुम्हाला फॉर्म्युला जो आहे हा लक्षात ठेवायचा आहे. खूप इम्पॉर्टंट आहे हा फॉर्म्युला. तुम्हाला एमसीक्यू करिता येऊ शकतो. ठीक आहे. एमसीक्यू करिता अल्केनचा फॉर्म्युला काय असेल तर CnH2n+2. हा कसला फॉर्म्युला आहे तर हा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. कशाचा? अल्केनचा. मग या ठिकाणी मी मिथेनचं जे काही स्ट्रक्चर काढणार आहोत ठीक आहे ते कशावर काढणार? याच फॉर्म्युल्यावर काढणार मी. कशावर काढणार? याच फॉर्म्युल्यावर मी काढणार आहोत. ठीक आहे. मग आता कसं काढणार होता मी या ठिकाणी मिथेनचा फॉर्म्युला लिहिला CH4. आता हा CH4 आला कसा? ठीक आहे. आता मग सांगा मिथेन जो आहे हा कुठल्या नंबरचा कार्बन आहे? फर्स्ट नंबरचा कार्बन आहे. तर या ठिकाणी हा C जो आहे हा जसाच्या तसा राहणार. ठीक आहे. C जसाच्या तसा. N म्हणजे काय तर नंबर ऑफ कार्बन. हा कुठल्या नंबरचा कार्बन आहे तर मी आता सांगितलं मिथेन जो 1 नंबरचा कार्बन आहे म्हणून या ठिकाणी तिच्या ठिकाणी काय पुट करायचं आपल्याला? 1 पुट करायचं आहे. त्यानंतर H आहे तर H घेणार मी. त्यानंतर 2 ऍज इट इज इनटू N परत कोण आहे? N म्हणजे 1 आहे तर 1 करणार आणि +2 करणार. तर काय होईल हा बघा C1. ओके. C1 H 2 1 जा 2 आणि 2 + 2 4 म्हणजे हा C1H4 झाला. याला आपण CH4 असं लिहू. म्हणजे 1 हे दाखवायचं नसतं. म्हणजे इथं काही नाही म्हणजे 1 आहे तो लिहिला काय आणि नाही लिहिला काही फरक पडणार नाही. आता याच पद्धतीने आपल्याला इथेनचं स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे. इथेनचा फॉर्म्युला काढायचा आहे. तर मला माहिती आहे इथेनचा काय फॉर्म्युला आहे C2H6. मला माहिती आहे C2H6 हा कसला फॉर्म्युला आहे? इथेनचा फॉर्म्युला आहे. तुम्ही सुद्धा कमेंट करा फॉर्म्युले बाकीचे. मी सांगते हे एक्झाम मध्ये येते कशा पद्धतीने काढायचं बघा. परत आता C इथेन जो हा 2 नंबरचा आहे तर इथं 2 पुट करणार. H काय 2 इनटू N परत कोण आहे? 2 आहे आणि प्लस काय 2 आहे. तर बघा या ठिकाणी C2 जसाच्या तसा राहणार. 2 2 जा 4 4 + 2 6. C2H6 हा कसला फॉर्म्युला झाला? इथे झाला. आता मला प्रोपेनचं सांगायचं तर प्रोपेनचा C3 आहे 3 नंबरचा कार्बन आहे आणि H2 + 2 सॉरी इथं काय आहे 3 येईल. ठीक आहे. इथे काय आहे 3 आणि +2 तर काय मिळाला C3 ऍज इट इज 3 2 जा 6 6 + 2 8 6 + 2 8 म्हणजे या ठिकाणी प्रोपेनचा C3H8 हा तुमचा काय झाला? फॉर्म्युला तयार झाला. आता नेमकं करायचं काय? आता हे तर तुमच्या लक्षात ठेवाच मोस्ट इम्पॉर्टंट आहे. परंतु प्रत्येक वेळेस आपण हा फॉर्म्युला यूज करणार का? नाही. फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचे. मग लक्षात कसे ठेवायचे तर जेवढे कार्बन असतील अल्केनच्या बाबतीत एनच्या बाबतीत सांगतो मी जेवढे कार्बन असतील त्याच्या डबल हायड्रोजन आणि +2 घ्यायचे. +2 घ्यायचे म्हणजे जर 5 असेल तर 5 दोन्ही 10 आणि 2 ऍड करायचे. किती? 10 2 12 म्हणजे C5H12 हा त्या कंपाऊंडचा काय फॉर्म्युला. आता बघा ब्युटेन आहे तर C4 ब्यूट म्हणजे 4 C4 आणि H 4 2 8 आणि 2 10 असं करायचं. जेवढे तुम्हाला कार्बन दिलेले आहेत ना त्याच्या डबल हायड्रोजन आणि +2. ठीक आहे. जेवढे काय दिले कार्बन दिलेले आहेत त्याच्या डबल कोण असेल? हायड्रोजन आणि प्लस काय करायचे 2 करायचे. तुमचा फॉर्म्युला आला असेल अल्केनचा. तर पेंटेनचा काय आहे C5 5 2 जा 10 10 + 2 12. C6 चा C6 H 6 + 12 + 2 14. C7 चा 16. ओके. 7 2 14 2 16 शिल्लक गेली 2 8 2 16 2 18. त्यानंतर C9 H20 आणि C10 चा काय असेल C10 10 2 जा 20 20 + 2 22. ठीक आहे. हे तुमचे काय त्या ठिकाणी कंपाऊंड तयार झालेले आहेत. जेव्हा तुम्हाला आता नाव विचारलं कंपाऊंडचं नाव घेतलं मिथेन तर CH4
इथेन C2H6, प्रोपेन C3H8, ब्यूटेन C4H10, हेक्सेन C6H14, ऑक्टेन C8H18 आणि नोनेन C9H20 असं तुम्ही सांगणार. हे तुमच्या पाठ म्हणजे लक्षात असं पाहिजे. तर याकरिता हा फॉर्म्युला महत्वाचा आहे CnH2n+2. तर हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला कसला आहे? अल्केनचा फॉर्म्युला आहे. किती फॉर्म्युला आहे? अल्केनचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. याच्यामुळे आणखी पण 20 पर्यंत पण आपल्याला 10 पर्यंत खूप महत्वाचे आहे. ठीक आहे. 10 पर्यंत खूप महत्वाचे आहे. हे 10 तुम्हाला जे आहे माहित असणं गरजेचं आहे. तर इथपर्यंत सर्वांना जर कळलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. ठीक आहे. अशा व्हिडिओ आपण ते एक राहतील. आता या ठिकाणी बघा, मला या ठिकाणी स्ट्रक्चर काढायचं आहे. मला काय करायचं आहे? मी स्ट्रक्चर काढायचं आहे. आता आपण या ठिकाणी स्ट्रक्चर जो आहे, ठीक आहे, कसं नेमकं ड्रॉ करायचं ते आपण बघूया. ठीक आहे. तर हे तुमच्या पार्ट लक्षात आला असेल. ठीक आहे. हा पार्ट लक्षात इथे समजा या ठिकाणी एक घेऊया आपण, एक घेऊया. ठीक आहे. मी म्हणलं या ठिकाणी कार्बन जो हा 11 नंबरचा आहे, कार्बन 11 नंबरचा आहे. तर तुम्ही काय करणार? C11H, N म्हणजे काय? परत 2, 11 पुट करणार आणि +2 करणार. तर हा काय होईल? C11 ऍज इट इज राहता. 11 2 जा 22, 22 + 2 24, बरोबर ना? यस, H24. ठीक आहे. यस, अशा पद्धतीने तुम्ही काय करणार? त्या ठिकाणी फॉर्म्युला जो आहे हा त्या ठिकाणी डिराईव्ह करणार. येस, राईट. ओके. तर इथपर्यंत काय अडचण आहे तुम्हाला? आता आपण जाऊया समोर. आता आपल्याला यांचे काय करायचे? स्ट्रक्चर घ्यायचे. आपण 1 बाय 1 घेणार सर्व. ठीक आहे. तुम्हाला स्ट्रक्चर काढायचं आहे पहिले मिथेनचं. कशाचं काढायचं आहे? मिथेनचं काढायचं. तर मिथेनचं जर मला स्ट्रक्चर काढायचं असेल तर मला या ठिकाणी बघावं लागलं की या कंपाऊंड जर मी ब्रेक केलं तर यामध्ये 1 कार्बन आहे आणि 4 हायड्रोजन्स आहेत. 1 कार्बन आहे आणि 4 हायड्रोजन्स ऍटम्स आहेत. म्हणजे काय की 1 कार्बन मधात राहील आणि याला साइडला अशी बॉन्डनी 4 हायड्रोजन काय असतील? अटॅच असतील. ठीक आहे. तर हे बनलं स्ट्रक्चर त्याचं मिथेनचं. हे स्ट्रक्चर कोणाचं असणार? मिथेनचं स्ट्रक्चर या ठिकाणी असणार. ओके. आता या पद्धतीने मला सेकंड इथेनचं काढायचं आहे. तर इथेन मध्ये जर बघितला तर इथेनचा फॉर्म्युला जर बघितला तर तो काय आहे? C2H6. C2H6 याचा अर्थ काय की या कंपाऊंड मध्ये कार्बन जे आहेत हे 2 कार्बन आहेत. कार्बन किती आहेत? 2 कार्बन आहेत आणि हायड्रोजन किती आहेत? 6 आहेत. मग मला ते 6 हायड्रोजन अशा पद्धतीने अटॅच करायचे ज्यामध्ये 2 कार्बन असतील. तर हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन. ओके. आणि या कार्बनला असे इकडनं काय असतात? 4 बॉन्ड. ठीक आहे. H H H H H. आता मोजा तुम्ही 1 कार्बन 2 कार्बन. ओके. 2 कार्बन झाले तर आणि हायड्रोजन 1 2 3 4 5 6. ओके. तर हे आपलं काय बनलंय? स्ट्रक्चर बनलेलं आहे. कोणाचं? इथेनचं. अशा पद्धतीने आपल्याला स्ट्रक्चर येऊ शकते. या ठिकाणी थर्ड मी म्हणल्या मला प्रोपेनचं काढायचं आहे. कोणाचं काढायचं आहे? प्रोपेनचं काढायचं आहे. तर प्रोपेनचं स्ट्रक्चर जर काढायचं असेल तर तुम्हाला फॉर्म्युला तुम्हाला आठवला पाहिजे. तर फॉर्म्युला काय? प्रोपेन प्रॉप म्हणजे 3. प्रॉप म्हणजे किती? 3 म्हणजे 3 कार्बन मला C3 आणि H किती असणार सांगा पटकन? H किती असणार? 3 2 6 आणि 2 8. म्हणजे असा कंपाऊंड ज्यामध्ये 3 कार्बन असतील आणि 8 हे काय असतील? आपले हायड्रोजन त्या ठिकाणी असणार आहे. मग करूया आपण 3 कार्बन 1 2 3 कार्बन. ओके. आणि या कार्बनला नंतर का आपण काय देणार? असे बॉन्ड दाखवणार. ठीक. आणि प्रत्येक ठिकाणी H H H H H H H. तर बघा हे जे स्ट्रक्चर बनलं हे स्ट्रक्चर बनलेलं आहे कशाचं? प्रोपेनचं. कशाचं स्ट्रक्चर आहे? प्रोपेनचं. तर या स्ट्रक्चरवरती आपल्याला त्या ठिकाणी क्वेश्चन जो आहे हा खास येऊ शकतो. कशाही पद्धतीने येऊ शकतं. तुम्हाला क्वेश्चन कशाही पद्धतीने द्या. तुम्ही हा व्हिडिओ बघितला तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही नाही. ठीक. येणाऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा. त्यानंतर बघा ब्युटेन असेल, पेंटेन असेल, हेक्सेन असेल कुठलेही तुम्ही काढू शकता. ओके. काही फरक पडत नाही. पण या ठिकाणी बघा आता मला या ठिकाणी जर इथेन स्ट्रक्चर काढायचं असेल मी याच पद्धतीने काढू शकतो. मिथेनचं काढायचं याच पद्धतीने मी काढू शकतो. प्रोपेन सुद्धा मी याच पद्धतीने काढू शकतो. परंतु प्रोपेन नंतरचे जे काही कंपाऊंड आहेत ब्युटेन असेल, पेंटेन असेल, हेक्सेन असेल, हेप्टेन असेल हे मी फॉर्म्युला तोच राहील परंतु मी स्ट्रक्चर वेगवेगळ्या पद्धतीने काढू शकतो. ठीक. वेगळ्या पद्धतीने काढू शकतो. त्याला म्हणतात आयसोमेरिझम. त्याला काय म्हणतात?
आयसोमेरिझम. ठीक आहे, आपण बघूया, याला मी रफ करतोय आणि आपण समोरचे जे आहेत कंपाऊंड ते आपण काढूया आणि तेच आपल्याला एक्झाम मध्ये विचारलेले आहे. ठीक आहे, तर जे काही इम्पॉर्टंट आहे तुम्ही नोट डाऊन करा तिथं. बघा, आता मला काढायचं आहे ब्युटेनचं. आता काढायचं आहे ब्युटेन. तर ब्यूट म्हणजे काय? C4H10, राईट, करेक्ट. ठीक आहे, तर काय करणार आपण? स्ट्रक्चर बघायचं. 1 2 3 4 कार्बन. ओके, 1 2 3 4 कार्बन. याला आपण काय देऊया? हायड्रोजन अटॅच करूया. हायड्रोजन काय देऊया आपण? अटॅच करूया. CH CH H H H H H H. ओके, बघा हे स्ट्रक्चर बनले एक कशाचं? ब्युटेनचं. ठीक आहे, हे तुमचं पहिलं स्ट्रक्चर आहे. आता आपण एक ब्युटेनचं आणखी एक स्ट्रक्चर पाहूया. ठीक आहे, खाली घेतो. बघा हे स्ट्रक्चर काढले, त्याला थोडंसं आणखी खाली घेते. तुम्हाला हे एकच होणार नाही, जेणेकरून व्यवस्थित दिसेल मित्रांनो. एक आता जर तुम्ही नीट बघितलं, नीट जर तुम्ही बघितलेला तर बघा हे फर्स्ट स्ट्रक्चर आहे ब्युटेनचं आणि सेकंड स्ट्रक्चर आहे ब्युटेनचं. आता जर बघितलं, नंबरिंग 1 कार्बन 2 कार्बन 3 कार्बन 4 कार्बन. ओके, म्हणजे या ठिकाणी C4 आलेला आहे. आता आपण हायड्रोजन काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. हायड्रोजन किती आहे इथं? 10. इथं 4 कार्बन आणि 10 हायड्रोजन, ते आपण इथं काउंट करूया. 1 कार्बन 2 कार्बन 3 आणि 4. तर इथं सुद्धा C4 आहे. आता आपण हायड्रोजन काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. बघा, दोन ठिकाणी मी दोन वेगवेगळे स्ट्रक्चर काढलेले आहेत, परंतु दोन स्ट्रक्चर वेगवेगळे काढलेले आहेत. बघा, हे तुम्हाला स्ट्रेट दिसतंय आणि तुम्हाला एक साईडला कुठेतरी ब्रांच दिसतंय. ठीक आहे, तर दोन स्ट्रक्चर काढले आहेत मी. या दोन स्ट्रक्चर मध्ये जो काही फॉर्म्युला आहे, जो काही फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आपला काय? सेम आहे. फॉर्म्युला काय? सेम आहे, परंतु त्या फॉर्म्युल्याचं स्ट्रक्चर, त्या कंपाऊंडचं स्ट्रक्चर काय म्हणले मी? त्या कंपाऊंडचं स्ट्रक्चर जे आहे हे काय मित्रांनो? डिफरंट आहे. हे काय? डिफरंट आहे, वेगळं आहे. अशाला काय म्हणतो आपण? आयसोमेरिझम. याला काय म्हणायचं? आयसोमेरिझम. मग तुम्हाला विचारतं व्हॉट इज आयसोमेरिझम, मग तुम्ही काय म्हणणार? द कंपाऊंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला, किंवा डिफरंट स्ट्रक्चर. म्हणजे असा कंपाऊंड ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला हा काय असणार आहे? सेम असणार आहे, परंतु त्यांचं स्ट्रक्चर हे दिसायला कसं असणार? डिफरंट असणार, वेगळं असणार. त्यांना आपण काय म्हणणार? आयसोमेरिझम. क्लिअर इथपर्यंत? असे तुम्ही खूप सारे स्ट्रक्चर बनवू शकता. पेंटेनचं सुद्धा आपण स्ट्रक्चर बनवू शकतो. ठीक आहे, पेंटेनचं पण आपण बनवू शकतो. पेंटेनचं काय करणार आपण? पेंटेनचं जर मला बनवायचं असेल, ओके, तर आयसोमेरिझम कळलं असेल, येस, लाईक करा, लाईक करा. पेंटेन जर बनवायचं असेल मला, तर पेंटेनचा फॉर्म्युला C5H12. ओके, तर प्रथम आपण 1 2 3 4 आणि 5 कार्बन काढणार. ठीक आहे, मी याला हायड्रोजन नाही दिलं तर झालं. ठीक आहे, असं दाखवतेला मी. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. ओके, बनलेत का 12? म्हणजे या ठिकाणी C5 1 2 3 4 5 आणि H12. ओके, स्ट्रक्चर मी पहिला पेंटेन घेतला, त्याचा मी एक स्ट्रक्चर या ठिकाणी ड्रॉ केलंय. आता मी सेकंड स्ट्रक्चर ड्रॉ करतो. ठीक आहे, 1 2 3 4 आणि 5. बघा या ठिकाणी. आणि या ठिकाणी सुद्धा मी कार्बन जे आहे, या ठिकाणी कार्बनला मी हायड्रोजन या ठिकाणी अटॅच करून देतोय. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. बघा, C5H12 1 2 3 4 5.
5 कार्बन आले तर ओके 3 इकड 3 4 5 6 7 8 9 10 11 12 C5H12 बनलाय स्ट्रक्चर. असे दोन स्ट्रक्चर मी बनवले. आता मी आणखी एक वेगळं स्ट्रक्चर बनवू शकतो. बघा इथं मी आणखी एक स्ट्रक्चर बनवू शकतो. हा झाला तुमचा फर्स्ट स्ट्रक्चर, हे झालं तुमचं सेकंड स्ट्रक्चर. आणखी एक स्ट्रक्चर मी कार्बनचं ड्रॉ करू शकतो या ठिकाणी. बघा कशा पद्धतीने मी या ठिकाणी स्ट्रक्चर ड्रॉ करतोय. बघा 1 2 3 4 5 कार्बन झाले आहेत आणि आपण या ठिकाणी हायड्रोजन याला आपण अटॅच करूया. ठीक आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. बघा कार्बन किती आहेत 1 2 3 4 5 कार्बन. राईट. कार्बनचा प्रश्न सुटलाय. ठीक आहे. कार्बनचा प्रश्न सुटलाय. कार्बन 5 आले नाहीत. ओके हे मी हेच करतोय. बघा आता 5 कार्बन झाले तर आपल्याला मोजायचे आहे हायड्रोजन. तर बघा काउंटिंग करूया 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 C5H12. बघा या ठिकाणी फॉर्म्युला जर बघितला तर एकच फॉर्म्युला आहे. एकच फॉर्म्युल्याचे मी जवळपास 3 स्ट्रक्चर ड्रॉ केले. या कॉन्सेप्टला म्हटलं तर आयसोमेरिझम. म्हटलं आयसोमेरिझम. तर हा क्वेश्चन प्रिव्हियस इयरच्या आधी ओके हा बोर्ड एक्झामला आलेला आहे क्वेश्चन की ड्रॉ द डिफरंट टाइप्स ऑफ स्ट्रक्चर ऑफ पेंटेन किंवा ब्युटेन. तुम्ही किती स्ट्रक्चर बनवू शकता. ठीक आहे. किती बनवू शकता. इथेनचं मिथेनचं जास्त ड्रॉ करतात नाही. ठीक आहे. दोनच आहेत ते. तुम्ही दोन याला कुठं अटॅच करता, याला दोन याला नाही अटॅच करणार. पण तिथे जर 4 असतील कमीत कमी 4 पाहिजे आपल्याला. ठीक आहे. 4 पाहिजे. 3ला पण तुम्ही वरती टाकू शकता. ठीक आहे. परंतु जर वेगळे बनवायचे असेल तर आपल्याला 5 बेस्ट पाहिजे. पेंटेन, ब्युटेन, हेक्सेन. तुम्ही या ठिकाणी हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन यांचे तुम्हाला जेवढे बनवता येईल तेवढे बनवा. आता बघा यांच्यावरनं यांचे वेगवेगळे प्रकार बनतात. याच्यावरून यांचे काय प्रकार पडतात. आता जर बघितलं आपण मी जर या फॉर्म्युलाला जर व्यवस्थित लिहिलंय तर एक कार्बन आहे आणि या एका कार्बनला किती हायड्रोजन आहे 3 हायड्रोजन. बघा एक कार्बन 1 2 3 म्हणजे या कार्बनला 3 हायड्रोजन काय येतं अटॅच. म्हणजे आता मी इथे लिहितो बघा एक कार्बन आहे CH3 सॉरी CH4 नाही CH3. एका कार्बनला 3 हायड्रोजन आहे. नंतर याला बघा या कार्बनला वरती आणि खालती म्हणजे 2 हायड्रोजन अटॅच आहे. कुठपर्यंत 1 2 3 म्हणजे CH2 परत CH2 आणि शेवटचा CH3. बघा आता हे जे मी स्ट्रक्चर काढले ना तर या स्ट्रक्चरला मी या फॉर्म मध्ये लिहू शकतो. या फॉर्मला म्हणतात कंडेन्स फॉर्म. जर म्हणला तर कंडेन्स फॉर्म. ठीक आहे. छोट्यात छोटे. ठीक आहे. याला कंडेन्स फॉर्म म्हटलं जातं. आता जर तुम्ही काउंटिंग केली तर 1 2 3 4 5 बघा 5 कार्बन आहेत. यस राईट. आणि हायड्रोजन काउंट केले 3 2 5 6 7 8 9 9 आणि 3 12. ठीक. अशा पद्धतीने तुम्ही ते स्ट्रक्चर लिहू शकता कंडेन्स फॉर्म मध्ये. आता जर बघितलं तर एक स्ट्रेट चेन आहे. तुम्हाला कशी एकदम स्ट्रेट दिसते लाईन एकदम स्ट्रेट दिसते ना तर याला म्हणतात स्ट्रेट चेन. याला काय म्हटलं तर स्ट्रेट चेन. ठीक आहे. स्ट्रेट चेन. आता या स्ट्रेट नंतर जे आहे याला एक असतं ब्रांच चेन. काय असतं ब्रांच चेन. ओके. आता नेमकं ब्रांच चेन म्हणजे काय तर हे खालचं स्ट्रक्चर बघा आता या ठिकाणी इथे घेतोय दिसतं इथं ब्रांच चेन. बघा 1 2 3 4 कार्बन आहेत. ठीक आहे. 1 2 3 आणि 4 कार्बन. ओके. या ठिकाणी काय असेल बघा पहिल्या कार्बनला 1 2 3 हायड्रोजन आहेत. इथं काय असेल CH3. बघा लक्षात घ्या इकडला कार्बन आणि इकडला कार्बन नेहमी 3 हायड्रोजन ऍटम अटॅच असते. CH3 इथं पण काय असेल CH3. ओके. आता बघा इकडून 2 नंबरच्या कार्बनला परत एक कार्बन म्हणजे इकडून 2 नंबरच्या कार्बनला वरती कार्बन अटॅच आहे आणि याला पण काय असेल CH3. बघा 1 2 3 CH3. इथे असेल CH2 आणि इथे असेल CH. ओके. इथे काय असेल CH. आता जर आपण कार्बन काउंट केले तर बघा 1 2 3 4 5 कार्बन म्हणजे C5. आता हायड्रोजन काउंट करूया 3 3 6 6 आणि 3 9 9 आणि 10 10 आणि 2 12. बघा C5H12. आता जर बघितलं तर ही एक स्ट्रेट चेन आहे. अशी एक स्ट्रेट आहे पण या स्ट्रेट चेनच्या वरती इथं बघा
एक मिथिल ग्रुप अटॅच आहे, याला काय मिथिल ग्रुप अटॅच आहे, तर याला म्हणतात ब्रांच चेन. याला काय म्हणायचं ब्रांच चेन. ठीक आहे. तर हे आपल्या टाइप्स आहेत. ठीक आहे. तर 3 असतात. एक ओपन चेन असतं ज्याला आपण स्ट्रेट चेन म्हणतोय, ब्रांच चेन असतं, ब्रांच मध्ये आयसो न्यू असतं ते आपण बघणार समोर, आणि तिसरी म्हणजे रिंग स्ट्रक्चर असतं, रिंग लाईक असतं, क्लोज असतं त्यामध्ये कार्बन कंपाऊंड. तसे 3 असतात मित्रांनो. तर आय होप तुम्हाला फर्स्ट हा व्हिडिओ जो आहे हा अल्केन वरती आपण डिस्कस केलाय, ज्यामध्ये अल्केनचा फॉर्म्युला काय असेल CnH2n+2, ज्यामध्ये कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड असतं. ठीक आहे. नेमकं अल्केन नेमकं काय असतं, तर अल्केन मध्ये कार्बन कार्बन, ठीक आहे, कार्बन अँड कार्बन कोणता बॉन्ड असतं, सिंगल बॉन्ड असते. कोणता बॉन्ड असते, सिंगल. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय मला, की जो काही कार्बन असेल आणि हा दुसरा कार्बन असेल, तर या कार्बन कार्बन जो काही बॉन्ड असेल हा बॉन्ड कोणता असेल, सिंगल बॉन्ड असेल. कोणता बॉन्ड असेल, सिंगल बॉन्ड. आता मग अल्केन कसा ओळखायचा, तर कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे तर तो 100% एएनए म्हणजे अल्केन आहे. ओके. अल्केन कसा ओळखायचा, अल्काइन कसा ओळखायचा हे आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये डिस्कस करणार आहोत. पण मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की कमेंट्स करा, आपल्या जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा, आणि इथून येणारे व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर आत्ताच आपला चॅनलला जे काही सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्यावर तुम्ही प्रेस करा, जेणेकरून इथून येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील. वाटल्यास तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट घेऊ शकता. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा.